राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले। तब्बल 250 सीसीटीव्हीद्वारे गुन्हेगारांचा माग काढण्यात आला। तसेच पोलीस पथकाने अनेक दिवस पहाटे 3 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परिसरात पेट्रोलिंग करून आरोपी निष्पन्न केले। सुमित उर्फ अभिषेक उर्फ डायमंड आसवरे, अभिषेक उर्फ कानोळ्या खंदारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अमरेश मुसळे हे 24 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजता एका हॉटेलसमोर आले असताना दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली आणि तिसऱ्या साथीदाराच्या मोटरसायकलवर बसून ते पळून गेले होते। अलंकार पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल झाला होता। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर गुन्ह्यांची माहिती प्रसारित झाल्याने मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या। गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील 200 ते 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले। आरोपींनी त्यांच्या दुचाकीवरील नंबर प्लेट काढली होती, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती। दरम्यान गेल्या आठवड्यात या चोरट्यांनी टीपी रोडवर सार्थ कांबळे या तरुणाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या झटापटीत आरोग्याविषयी आणखी माहिती मिळाली। अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे घडले होते। तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्यात आली। पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा फरार आहे। अभिषेक खंदारे याच्यावर यापूर्वीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच फरारी आरोपीवर 7 गुन्हे दाखल आहेत। सुमित आसवरे आणि अभिषेक खंदारे यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी डीपी रोडवरील 2 आणि चतुर्शृंगी परिसरातील 1 असे 3 गुन्हे केल्याची कबुली दिली। गुन्ह्यात चोरलेल्या 2 सोन्याच्या चेन, 1 सोन्याचे पेंडंट, गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल, 1 तलवार असा एकूण 2,86,250 रुपयांचा माल हस्तगत केला आहे। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।